नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड येथील मुस्लिम धर्मग्रंथ विटंबना प्रकरणामुळे मुस्लिम समाजात तीव्र संताप उसळला असून आज शुक्रवार दिनांक 16 मे रोजी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव कोर्ट परिसरापासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत निषेध मोर्चा आयोजिला होता. या मोर्चादरम्यान मुस्लिम समाजातर्फे हाताला काळी फिती बांधून हजारोंच्या संख्येने सहभागी होत आरोपीला फाशी द्या या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता. यावेळी संतप्त आंदोलकांच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे चन्नम्मा सर्कल परिसरात चक्काजाम झाला होता. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस आयुक्तांनी बेळगाव शहरात आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 144 कलम लागू करण्यात आले होते. प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी अतिरेकाची कृती टाळावी असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या आंदोलनाप्रसंगी आमदार आसिफ सेठ, अमान सेठ, नगरसेवक आणि मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते. बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड गावामध्ये कुराण जाळण्याच्या घटनेनंतर मुस्लिम समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की कुराण ग्रंथ जाळण्यासारखी गोष्ट कुणालाही मान्य नाही. ही घटना अत्यंत गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आमदार सेठ यांनी पुढे सांगितले की पोलिसांनी जर 7 दिवसांच्या आत आरोपींना अटक केली नाही तर मुस्लिम समाजातर्फे पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यांनी हेही नमूद केले की संती बस्तवाडमधील हिंदू बांधवांनीही दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण समाजात दुःखाचे वातावरण आहे. पोलिसांनी धर्मस्थळाची तोडफोड करणाऱ्यांना अटक केली असून संपूर्ण तपास केला जाईल असेही आमदार सेठ यांनी स्पष्ट केले. संती बस्तवाड येथील मशिदीमधील कुराण जाळल्याच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी मशिदीच्या मनोऱ्याची तोडफोड केलेल्या जुन्या घटनेतील 4 आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी गुरुवारी रात्री अचानक बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मण उचवाडे, मुथप्पा उचवाडे, लक्ष्मण नायक आणि शिवराज गुदली यांचा समावेश आहे. ही घटना एप्रिल महिन्यात घडली होती. एका हिंदू युवतीसोबत मुस्लिम युवक पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर ही तोडफोड करण्यात आली होती असे समजते. कुराण जाळण्याच्या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नसली तरी याचा तपास सुरू आहे. समाजातील नेत्यांसोबत शांतता राखण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. काल गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुतगट्टी गावातील ग्रामपंचायत तलाठी कार्यालयात सुमारे 4 फूट पाणी शिरले होते. यामुळे तलाठी कार्यालयात ठेवण्यात आलेली महत्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून गेली. याचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाचा मुख्य दरवाजा फोडून खोलीत शिरलेले पाणी बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तसेच गावातील अंगणवाडी शाळेच्या खोलीतही पाणी शिरल्याने खोलीत ठेवण्यात आलेल्या आहार धान्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुतगट्टी गावातील शेतकरी जगदीश दुड्डाप्पा गुरवन्नवड यांच्या घरामधील जनावरांच्या गोठ्याची भिंत गोठ्यात बांधण्यात आलेल्या गायीच्या अंगावर पडल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या शेतकऱ्याचे 40,000हून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवार दिनांक 15 मे रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने बैलहोंगल तालुक्यातील सुतगट्टी, मत्तीकोप तसेच हन्नीकेरी गाव परिसराला झोडपून काढले. काल झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे. सुमारे 2 तासाहून अधिक काळ जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. ओढे व नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे शिवारात पाणीच पाणी झाले होते. शेतात लावण्यात आलेली काकडी, ढबू मिरची तसेच इतर भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हताश झाला आहे. हन्नीकेरी गावाजवळील पुलावर पाणी आल्याने बेळगाव तालुक्यातील कर्डीगुद्दी ते हन्नीकेरी मार्गे संपगावला जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. गटारीचे पाणी घराघरात शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सुतगट्टी बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने ग्रामीण भागाची दैना झालेली पाहायला मिळाली. तसेच मत्तीकोप गावाला जाणारा संपर्क रस्ता पावसामुळे खचून गेल्याने रस्त्याला धोका पोहोचला आहे.
शहरातील मिळकतधारक वर्षानुवर्षे जुन्याच मोजमापानुसार मिळकतींच्या घरपट्टी भरत आहेत, पण बहुतांश मिळकती महापालिकेकडे नोंद असलेल्या मोजमापाव्यतिरिक्त अधिक जागेत बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून घरपट्टी वसुलीतही घट होत आहे. त्यामुळे शहर व उपनगरातील मिळकतींची फेरमोजणी करावी अशी मागणी विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत केली होती. त्यानुसार गुरुवार दिनांक 15 पासून महसूल विभागाकडून मिळकतींची फेरमोजणी सुरू करण्यात आली आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शहरातील मिळकतींची ई-आस्थी प्रणाली अंतर्गत नोंदणी करून घेऊन संबंधितांना ए व बी खात्यांचे वितरण केले जात आहे. यासाठी अशोकनगर, कोंडवाळ गल्ली आणि गोवावेस येथील विभागीय कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर 3 विभागीय आयुक्तांची देखील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी ई-आस्थी नोंदणी करण्यासाठी एजंटांचा सुळसुळाट वाढल्याच्या तक्रारीही करण्यात येत आहेत. त्यामुळे याची दखल घेत मनपा आयुक्त शुभा बी यांनी विभागीय कार्यालयातील ई-आस्थीसाठी अर्ज स्वीकारणे तडकाफडकी बंद केले असून महापालिकेच्या मुख्य कार्यालयात सिंगल विंडो सुरू केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोक्सो न्यायालयाने 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. मलिक मेहबूबसाब यलिगार, राहणार चिनीवार गल्ली, गोकाक असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून गुरुवार दिनांक 15 रोजी पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश CM पुष्पलता यांनी हा निकाल दिला आहे. गोकाक शहरातील आनंद टॉकीज नजीक 18 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10च्या दरम्यान पीडित मुलगी सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी मलिक याने तिला त्या ठिकाणी गाठून गोकाक येथून जमखंडीला नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे या प्रकरणी गोकाक शहर पोलीस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. न्यायालयात आरोपीवर गुन्हा साबित झाल्याने न्यायाधीश CM पुष्पलता यांनी आरोपीला 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड तसेच पीडितेला जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही बजावला. सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट LV पाटील यांनी काम पाहिले. बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड येथील धर्मग्रंथ विटंबना आणि चोरी प्रकरणाची योग्य ती हाताळणी करण्यात अपयश आल्याने बेळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे CPI मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बियान यांनी हा निलंबनाचा आदेश जारी केला. सदर प्रकरण गंभीर असून स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई महत्वाची मानली जात आहे. कित्तूर मार्गे बेळगाव धारवाड या नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठीची सुमारे 80% प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित 20% काम लवकरच पूर्ण करून आगामी 6 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरू होईल अशी माहिती बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकाजवळील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की हा रेल्वे प्रकल्प दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पुढाकाराने मंजूर झाला होता. मात्र भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे तो रखडला होता. शेट्टर पुढे म्हणाले की सर्वेक्षण व इतर प्राथमिक कामे पूर्ण झाली असून आता केवळ 200 ते 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर होणं बाकी आहे. यासाठी राज्य शासनाशी चर्चा झाली असून निधी लवकर मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निधी मंजूर होताच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल आणि 5 ते 6 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबतच गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या वळीव पावसामुळे बाजारात आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सुरुवातीला तब्बल 1,000 ते 1,200 रुपये डझन मिळणारा हापूस आंबा सध्या केवळ 150 ते 200 रुपये इतक्या दराने विकला जात आहे. अचानक झालेल्या पावसामुळे आंब्याची गुणवत्ता खराब होत असून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना तोट्याचा सामना करावा लागत आहे. तसेच बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचंही अतोनात नुकसान झालं असून त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेळगाव बेंगळूर दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सेवेची मंजुरी दिली आहे. ही रेल्वे सकाळी बेळगावहून सुटून दुपारी बेंगळूरला पोहोचून दुपारी बेंगळूरहून बेळगावला रात्री पोहोचेल, अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. याचे लवकरच वेळापत्रक जाहीर होणार असून सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. गत 2 दिवसात झालेल्या वळीव पावसामुळे हिटनी तिट्टा उड्डाण पुलाखाली पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. पुलाखालील पाणी निचऱ्याची सोय नसल्याने 2 फुटापर्यंत पाणी पुलाखाली साठून आहे. या उड्डाण पुलाखालून हिटनी, मतिवडे, भैरापूर, हनिमनाळ, गडहिंग्लज गावांना जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पुलाखालून औद्योगिक वसाहतीस रात्री व दिवसाच्या अंतराने कर्मचारी कामास दुचाकीने ये जा करत असतात. साठलेल्या पाण्यामध्ये वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे संबंधित खात्याने पुलाखालील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. कणगेले येथील कणगले कोणकेरी रस्त्यावरील पूल जोरदार पावसाच्या प्रवाहाने जीर्ण झाला आहे. यंदाच्या पावसाने हा पूल वाहून जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. येथे लघु पाटबंधारे खात्याने ब्रिज कम बंधारा योजना मंजूर केली आहे, पण शासनाने येथे निधी मंजूर न केल्याने येथील काम ठप्प झालं आहे. येथे ओढ्याचे पात्र अरुंद असल्याने पाण्याचा प्रवाह पुलावरून जातो. यामुळे हा पूल जीर्ण होऊन एका बाजूने वाहून गेला आहे. या मार्गावर 2000 एकर शेती क्षेत्राचा संपर्क होतो. यंदाच्या जोरदार पावसामुळे ओढ्यावरील पूल वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निपाणी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात 3 ते 4 हजार घरे ही करारपत्रावर आहेत. या घर मालकांनी सदर घरांची रीतसर खरेदी करून घेणं आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या घरांची नगरपालिकेकडे नोंद करणे बंधनकारक आहे. यासाठी सदर घरमालकांनी करारपत्राऐवजी घराची रीतसर खरेदी करावी. यासाठी नगरपालिकेकडून संबंधित घरमालकांना नोटीस दिली जाणार आहे. त्यामुळे करारपत्रावरील घर मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहर व परिसरातील अनेक भागामध्ये गटारी व नाले तुंबल्याने साचलेले पाणी, दुर्गंधी यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.